विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण पुढचा भाग. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपण बघतोय. त्याच्यामधला आज आपण तिसरा प्रकार घेऊया, विस्थापन क्रिया. आता विस्थापन क्रिया ही घेत असताना आपल्याला एक प्रयोग सुरुवातीलाच बघायचा आहे. काय प्रयोग आहे इथं आपण प्रयोग बघूया. इथं आपण कॉपर सल्फेट घेतलेला आहे. साधारण निळ्या रंगाचे स्फटिक तुम्हाला कॉपर सल्फेटचे इथं दिसतात. या कॉपर सल्फेटचं पाण्यामधलं द्रावण आपल्याला तयार करायचं आहे. इथं आपण कॉपर सल्फेट पाण्यामध्ये विरघळवलेलं आहे आणि त्यापासून कॉपर सल्फेटचं द्रावण आपल्याला निळ्या रंगाचं दिसतंय. हे कॉपर सल्फेटचं द्रावण आपण तयार केलं आहे. आता हे जे कॉपर सल्फेटचं द्रावण तयार केलेलं आहे, त्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपल्याला एक न गंजलेला किंवा नवीन असणारा एखादा खिळा घ्यायचा आहे आणि हा खिळा दोऱ्याला टांगून ठेवायचा आहे आणि हा खिळा आपल्याला कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवायचा आहे. ठेवूया आपण. एक 15 मिनटं हा ठेवावा लागेल आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला या खिळ्याचं निरीक्षण करायचं आहे. बघूया. इथं आपण लोखंडी खिळा हा कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवलेला आहे. आता याचं निरीक्षण जे आहे, याचं निरीक्षण आपण या भागाच्या शेवटी थोडंसं बघूया. त्यामुळे हे मी इथंच ठेवते बाजूला. काय नेमकी क्रिया इथं घडते ती क्रिया आता आपण बोर्डवर बघूया. हीच रासायनिक क्रिया इथं आपण लिहिले, जी आपण प्रयोगामध्ये बघितले. इथं Fe म्हणजे लोखंड, S म्हणजे सॉलिड आपण खिळा घेतलेला आहे. तिथं कॉपर सल्फेट, ॲक्वियस म्हणजे कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण घेतलेलं आहे आणि या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण लोखंडी खिळा हा बुडवून ठेवलेला आहे. तयार होणारे पदार्थ कोणते आहेत तर इथं आपल्याला दिसतं की लोखंडाचं सल्फेट तयार झालं आहे. आयर्न सल्फेट इथं तयार झाले, जे ॲक्वियस आहे. ॲक्वियस म्हणजे द्रावणाच्या स्वरूपातच आहे. पण अधिक जर आपण बघितलं तर अधिक Cu म्हणजे कॉपर किंवा तांब हे जर बघितलं तर इथं आपण त्याची अवस्था लिहिलेली आहे सॉलिड म्हणजे घनरूप अवस्था. याचा अर्थ जेव्हा आपण या प्रयोगाचं निरीक्षण करतो, लोखंडी खिळा आपण कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवतो, तेव्हा त्या लोखंडी खिळ्यावर आपल्याला हे जे तांब आहे किंवा हे जे कॉपर आहे ते कॉपर जमा झालेलं हे दिसून येतं. ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हटलं जातं विस्थापन क्रिया. मग काय घडलं इथं तर इथं जर आपण घेतलं या क्रियेमध्ये तर इथं दोन धातू आपल्याला दिसतात. इथं लोखंड आहे आणि इथं कॉपर आहे. आता दोघांची जी क्रियाशीलता असेल ती दोघांची क्रियाशीलता सारखीच नाही आहे. ज्याची क्रियाशीलता जास्त आहे तो दुसऱ्या धातूला बाजूला काढेल किंवा दुसऱ्या धातूला विस्थापित करेल. मग कोणी कोणाला विस्थापित केले इथं तर इथं आपण बघितलं तर लोखंडानं या कॉपर सल्फेटमधल्या कॉपरला किंवा तांब्याला विस्थापित केले, म्हणजे तांब हे बाजूला मिळाले. याचा अर्थ लोखंडाची क्रियाशीलता तांब्याच्या क्रियाशीलतेपेक्षा इथं जास्त आहे. अशी जी क्रिया घडते ज्या क्रियेला म्हटलं जातं विस्थापन क्रिया. म्हणजे एका मूलद्रव्यानं संयुगातील एका धातूला हे विस्थापित केलं किंवा बाजूला काढलं, या क्रियेला म्हटलं जातं विस्थापन क्रिया. आता अशीच काही उदाहरणं इथं आपण लिहिलेली आहेत. इथं काय घेतलंय आपण तर जस्त Zn हे पण सॉलिड किंवा घनरूप अवस्थेमध्ये आहे आणि कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये हे पण आपण घातलेलं आहे. तर इथं काय दिसतं तर जस्त आणि कॉपर यांची क्रियाशीलता सारखीच नसेल. जस्ताची क्रियाशीलता ही कॉपरच्या क्रियाशीलतेपेक्षा जास्त आहे आणि म्हणून जस्त हे कॉपरला विस्थापित करेल किंवा बाजूला काढेल आणि त्यामुळे जो पदार्थ आपल्याला मिळाले, उत्पादित पदार्थ जे आपल्याला मिळाले ते या पद्धतीनं मिळाले. ZnSO4 म्हणजे ज्या जस्ताचं सल्फेट तयार झालं आणि कॉपर हा सॉलिड स्थितीमध्ये किंवा घनरूप अवस्थेमध्ये बाजूला मिळाला, म्हणजेच विस्थापित झाला. इथंही आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये तेच बघू शकतोय. इथं लेड आहे, Pb लेड, ते पण सॉलिड अवस्थेमध्येच आहे. कॉपर क्लोराईड हे ॲक्वियस द्रावण आहे, कॉपर क्लोराईडचं द्रावण आहे. याच्यामध्ये
लेड हे घेतलंय, तर आता इथं पण लेड आणि कॉपर यांच्या क्रियाशीलतेमध्ये फरक असेल. लेडची क्रियाशीलता कॉपरच्या क्रियाशीलतेपेक्षा जास्त असेल आणि म्हणून लेड कॉपरला बाजूला काढेल किंवा विस्थापित करेल आणि त्यामुळे शेवटी तिथं आपण बघितलं की कॉपर हे बाजूला पडलेलं आहे. आणि या उदाहरणांवरून आपण विस्थापन क्रिया ही सांगू शकतोय. मग काय विस्थापन क्रिया? तर जास्त क्रियाशील असणारा जो धातू असेल तो जास्त क्रियाशील धातू कमी क्रियाशील धातूला विस्थापित करतो किंवा कमी क्रियाशील धातूला बाजूला काढतो. अशा ज्या क्रिया घडतात ज्या क्रियेना म्हटलं जातं विस्थापन क्रिया. आणि रासायनिक अभिक्रियेचा हा तिसरा प्रकार इथं असेल. त्यानंतर चौथा प्रकार इथं येतो ज्याला म्हटलेलं आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये इथे एक आपण उदाहरण घेतलंय, तेच उदाहरण प्रयोगाच्या स्वरूपात पण आपण घेऊ शकतो. काय दिलं इथं? तर Na2SO4 नाव काय येईल याचं? तर सोडियमचं सल्फेट आहे, ॲक्वियस आहे म्हणजे सोडियम सल्फेटचं द्रावण आहे, बेरियम क्लोराईडचं द्रावण आहे. समजा एका परीक्षा नळीमध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण घेतलंय आणि दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये बेरियम क्लोराईडचं द्रावण घेतलंय. हे आपण दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये होतलं म्हणजे दोन्ही द्रावणं एकमेकांमध्ये मिसळली तर काय क्रिया दिसते आपल्याला? तर जेव्हा आपण परीक्षा नळीमध्ये बघतो दोन्ही द्रावणं एकमेकांमध्ये मिसळलेली असताना परीक्षा नळीमध्ये बघतो तेव्हा परीक्षा नळीच्या तळाशी पांढऱ्या रंगाचा अवक्षेप किंवा आपण साध्या शब्दामध्ये त्याला म्हणतो की गाळ, अवक्षेप जमा झालेला पांढऱ्या रंगाचा हा आपल्याला दिसून येतो. हा जो पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार झालेला आहे हा कशाचा असणारा तो अवक्षेप असेल? तर या क्रियेवरून ते आपल्याला इथं दिसून येते. या दोघांमध्ये क्रिया झाली. उत्पादित पदार्थ बघा कुठले तयार होत आहेत. याच्यामध्ये जर उत्पादित पदार्थ घेतला तर BaSO4 म्हणजे त्या बेरियमचं सल्फेट तयार झालेलं आहे आणि हे बेरियमचं सल्फेट हे घनरूप अवस्थेमध्ये आहे. सोडियमचं क्लोराईड पण तयार झालंय जे द्रावण स्थितीमध्ये आहे, जलीय स्वरूपामध्ये इथं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये जो काही अवक्षेप तयार झालेला असेल तो अवक्षेप बेरियम सल्फेटचा असणारा हा अवक्षेप असेल. म्हणजे बेरियम सल्फेटचा पांढऱ्या रंगाचा गाळ, पांढऱ्या रंगाचा अवक्षेप इथं परीक्षा नळीच्या तळाशी जमा झालेला दिसून येईल. आणि ज्या अशा रासायनिक अभिक्रियेमध्ये अवक्षेप तयार होतो, गाळ साचतो, अशा अभिक्रियांना मग अवक्षेप अभिक्रिया असं पण म्हटलं जातं. त्यामुळे ही दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया आहेच पण इथं अवक्षेप तयार झालाय म्हणून याला आपण अवक्षेप अभिक्रिया असं पण म्हणू शकतो. मग हा अवक्षेप बेरियम सल्फेटचा का तयार झाला याचं कारण जर आपण बघायला गेलो तर यासाठी आपल्याला याच्यामधले आयन्स बघायला लागतील. आता इथं सोडियम सल्फेटमध्ये आपण घेतलं तर सोडियम सल्फेटमध्ये सोडियमचा धनभारित आयन आहे आणि हा जो सल्फेट आहे SO4 या सल्फेटचा ऋणभारित आयन आहे. त्यामुळे इथं हे आहे. बेरियम क्लोराईडमध्ये बघायला गेलो आपण तर बेरियमचा धनभारित आयन्स आणि क्लोरीनचे ऋणभारित आयन्स असलेले हे आपल्याला दिसतात. मग आता या आयन्सवरून जर आपण बघितलं तर तयार झालेला जो उत्पादित पदार्थ आहे तो बेरियम सल्फेट आहे. म्हणजे इथं काय झालं तर हा जो ऋणभारित आयन आहे या ऋणभारित आयननं या धनभारित आयन बरोबर क्रिया केली म्हणजे आयन्सची इथं अदलाबदली झाली. हे आयन्स इकडे गेले आणि हे आयन्स इकडे आले आणि त्यामुळे तयार झालेले जे उत्पादित पदार्थ आहेत हे उत्पादित पदार्थ या पद्धतीनं तयार झालेत. बेरियमचं सल्फेट तयार झाले आणि सोडियमचं क्लोराईड तयार झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या अभिक्रियेमध्ये ही जी दोन संयुग आपण घेतलेत त्या दोन संयुगांमध्ये आयन्सची अदलाबदल केली जाते आणि जेव्हा आयन्सची अदलाबदल घडते तेव्हा त्या अभिक्रियांना आपण म्हणतो की ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया ही असेल. त्यामुळे याची व्याख्या सांगत असताना आपण याच पद्धतीनं सांगू शकतो. आता या दोन क्रियांमध्ये फरक बघायला गेलात तर स्पष्टपणे एक फरक दिसतोय आपल्याला. इथं जर घेतलं तर इथं हे मूलद्रव्य आहे
हे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य आहे. इथं जर घेतलं तर ही संयुग आहेत, म्हणजे एक संयुग आहे एक मूलद्रव्य आहे. म्हणजे सोप्या पद्धतीनं तुम्ही असं लक्षात ठेवू शकताय, एक संयुग आहे एक मूलद्रव्य आहे. इथं जर घेतलं तर इथं काय आहे दुहेरी अभिक्रियेमध्ये, तर इथं हे पण संयुग आहे आणि हे पण संयुगच आहे, म्हणजे दोन्ही संयुग आहेत आणि या दोन संयुगांमध्ये मग आयनची अदलाबदल झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला काही वेळा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकताय सोप्या पद्धतीनं आणि त्यावरून मग ती विस्थापन अभिक्रिया आहे की दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे हे पण चटकन आपल्याला ओळखता येऊ शकतं. आता याच्यावरचा जो प्रश्न असतो तो जास्तीत जास्त या भागावर प्रश्न विचारला जातो. विस्थापन अभिक्रिया, इथं कॉपर सल्फेटमध्ये लोखंडी खिळा बुडवून ठेवला तर कॉपरला त्यानं विस्थापित केलं. का विस्थापित केलं? त्या लोखंडी खिळ्यावर बघितलं तर तपकिरी रंग चढलेला आपल्याला दिसतो. द्रावणाचं निरीक्षण केलं तर द्रावणाचा रंग थोडा थोडा फिकट झालेला दिसतो. हे असं का घडलं असा प्रश्न यावर आधारित विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इथं आपले रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार संपतात. 4 प्रकार कोणते? तर एक रासायनिक संयोग बघितलं, दुसरं रासायनिक अपघटन घेतलं, तिसरं विस्थापन क्रिया घेतली आणि चौथी येते दुहेरी विस्थापन क्रिया. आणि यानंतर पुढचा जो भाग येतोय ज्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन क्रिया किंवा क्षपणाची क्रिया. 8वी मध्ये थोडासा हा भाग आपण अभ्यासलेला आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि क्षपण म्हणजे काय, आणि दोन्ही क्रिया जेव्हा एकत्रित येतात ज्या क्रियेनं आपण म्हणतो रेडॉक्स क्रिया, म्हणजे ऑक्सिडेशन पण होतं आणि क्षपण पण घडतं, एकत्रित दोन्ही क्रिया होतात ज्यांना म्हटलं तर क्षपणाची क्रिया. याची उदाहरणं आता आपण घेऊया. बघूया आपण ऑक्सिडेशन क्रिया कशी घडते. इथं उदाहरण घेतले, समजा एखादी चिनी मातीची बशी घेतली आणि या चिनी मातीच्या बशीमध्ये तांब्याचं चूर्ण घेतलं किंवा तांब्याची पावडर घेतली आणि याला आपण उष्णता दिली, स्पिरिटच्या दिव्याच्या साहाय्यानं उष्णता दिली. मुळात जेव्हा आपण बघतो की हे जे तांबा आहे किंवा कॉपर आहे हे साधारण आपल्याला तपकिरी रंगाचं, तांबूस रंगाचं असलेलं दिसतं. याला आपण जसजशी उष्णता देत जाऊ तसतसं हे जे तांबा आहे त्या तांब्याचा रंग इथं वरच्या बाजूला बदललेला आपल्याला दिसून येतो आणि तो साधारण काळपट झालेला रंग हा इथं दिसतो. मग आता हा काळा रंग जो इथं वरती तयार झालाय हा कशाचा रंग तयार झालाय? तर इथं आपण ही अभिक्रिया देऊ शकतो की जेव्हा आपण या कॉपरला, तांब्याला उष्णता देतो तेव्हा त्याची ऑक्सिजनची क्रिया होते आणि त्यापासून काळ्या रंगाचा असणारा हा पदार्थ तयार होतो. मग हा काळ्या रंगाचा पदार्थ कुठला? तर तो आपण इथं रासायनिक क्रियेमध्ये, समीकरणामध्ये दाखवलेला आहे. हे तांबा आहे, ऑक्सिजनची क्रिया झाली जेव्हा आपण त्याला उष्णता देतो तेव्हा, आणि त्यापासून त्या कॉपरचं ऑक्साईड तयार झालं आहे, म्हणजे तांब्याचं ऑक्साईड तयार झालं आहे. आणि हे जे तांब्याचं ऑक्साईड तयार झालं आहे त्या तांब्याच्या ऑक्साईडचा किंवा कॉपर ऑक्साईडचा रंग हा तिथं काळा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काळ्या रंगाचा कॉपर ऑक्साईडचा हा पदार्थ, उत्पादित पदार्थ तयार झालेला हा आपल्याला दिसतो. आता ही जी क्रिया आहे या क्रियेला आपण ऑक्सिडेशन क्रिया असं म्हणतोय. मग का म्हणणार ऑक्सिडेशन क्रिया? तर इथं जर घेतलं तर याची ऑक्सिजनची क्रिया झालेली आहे आणि यानं ऑक्सिजनला मिळवलेलं आहे आणि ऑक्सिजनला जेव्हा मिळवलं जातं आणि त्याच्यापासून पदार्थ तयार होतो ती जी क्रिया होते त्या क्रियेला म्हटलं जातं ऑक्सिडेशन क्रिया. म्हणजे ऑक्सिजनची क्रिया होऊन त्याचं ऑक्साईड तयार झालं. थोडक्यात ही जी क्रिया येते या क्रियेला म्हटलं जातं ऑक्सिडेशन क्रिया. आता हेच जे उदाहरण आपण घेतलंय हेच उदाहरण विरुद्ध पण आपण घेऊ शकतो. समजा इथं आता कॉपर ऑक्साईड तयार झालेलं आहे, काळ्या रंगाचं कॉपर ऑक्साईड तयार झालेलं आहे. आता हे उष्णता देतोय आपण, म्हणजे तापलेलं आहे. आता हे जे तापलेलं कॉपर ऑक्साईड तयार झालेलं आहे या कॉपर ऑक्साईडवरून हायड्रोजन वायू जाऊ दिला म्हणजे त्या कॉपर ऑक्साईडची क्रिया हायड्रोजन वायूशी झाली तर काय घडतं हे आपण इथं दाखवलंय. आता हे तयार झालेलं काळ्या रंगाचं कॉपर ऑक्साईड आहे. या कॉपर ऑक्साईडची क्रिया हायड्रोजन वायूशी झाली. जेव्हा हायड्रोजन वायूशी होते तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला तांबूस रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा पदार्थ इथं जमा झालेला दिसतो आणि हा पदार्थ असतो कॉपर किंवा तांब, आणि त्याच वेळी इथं पाणी सुद्धा हे तयार होईल. त्यामुळे याच्या उलट असणारी ही क्रिया इथं होते. आता या क्रियेमध्ये क्षपणाची क्रिया आपण दाखवू शकतोय.
क्षपणाची क्रिया म्हणजे काय, तर या कॉपर बरोबर हा ऑक्साईड आहे, म्हणजे ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनला या हायड्रोजननं बाजूला काढलं आणि कॉपरपासून ऑक्सिजनला, कॉपर बरोबरच्या ऑक्सिजनला जर हायड्रोजननं बाजूला काढलं तर कॉपर फक्त तयार होईल, त्यामुळे कॉपर तयार झालंय आणि या हायड्रोजनची ऑक्सिजन बरोबर क्रिया होऊन तिथं पाणी तयार झालंय. म्हणजे कॉपर ऑक्साईड मधल्या ऑक्सिजनला बाजूला काढण्याची ही क्रिया आहे आणि बाजूला काढण्याची जी ही क्रिया होते, ज्या क्रियेला म्हटलं जातं क्षपणाची क्रिया. म्हणजे ऑक्सिडेशन आणि क्षपण या ज्या दोन क्रिया आहेत, या दोन क्रिया एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या क्रिया या आपण सांगू शकतो. कशा विरुद्ध आहेत बघा, लक्षात आलं का? इथं आपण घेतलेलं होतं की याची ऑक्सिजनशी क्रिया झाली आणि ऑक्साईड तयार झालं. आता इथं काय झालं, ऑक्साईड आहे, त्या ऑक्साईडमधला जो ऑक्सिजन असेल तो ऑक्सिजन बाजूला काढलाय आणि तसे उत्पादित पदार्थ तिथं तयार झाले. त्यामुळे ऑक्सिडेशन आणि क्षपण या क्रिया घडतात. आता जेव्हा अशा क्रिया होतात तेव्हा ऑक्सिडेशन आणि क्षपण क्रिया एकत्रित घडतात आणि जेव्हा ऑक्सिडेशन आणि क्षपण क्रिया एकत्रित घडतात तेव्हा त्या क्रियेला म्हटलं जातं रेडॉक्स क्रिया. आता यामध्ये पण आपण ऑक्सिडेशन आणि क्षपण दोन्हीही क्रिया दाखवू शकतो. म्हणजे हे पण रेडॉक्स क्रियेचंच उदाहरण इथं असेल. काय दाखवता येईल बघा आपल्याला इथं, समजा हा कॉपर ऑक्साईड आपण घेतलाय, या कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन बाजूला पडला, म्हणजे इथून ऑक्सिजन बाजूला पडला आणि फक्त कॉपर तयार झालं, ही एक क्रिया. आणि या दोघांमध्ये ही क्रिया झाली आणि त्यापासून पाणी तयार झालं, ही एक क्रिया. त्यामुळे एकत्रितरित्या आपण दोन्हीही क्रिया इथं दाखवू शकतो. अशीच काही उदाहरणं इथं पण घेतलेली आहेत बघा. रेडॉक्स क्रिया बघूया की ज्या रेडॉक्स क्रियेमध्ये ऑक्सिडेशन पण घडतं आणि क्षपण क्रिया पण घडते. म्हणजे एक ऑक्सिडीकारक पण आहे आणि दुसरा क्षपणक पण आहे. ऑक्सिडीकारक आणि क्षपणक असणारी ही क्रिया ज्याला आपण म्हणू रेडॉक्स क्रिया. मग इथं आपण दुसरं उदाहरण घेतलंय ZNO, जस्ताचा ऑक्साईड आहे, ज्याची क्रिया कोक कार्बनशी झाली तर त्यापासून जस्त आणि कार्बन मोनॉक्साईड हा तयार झाला. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन पण घडतो. आता या जस्ताबरोबर जो ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनला बाजूला काढलं तर नुसतं जस्त मिळेल. म्हणजे ऑक्सिजनला बाजूला काढण्याची जी क्रिया आहे, ज्या बाजूला काढण्याच्या क्रियेला आपण म्हणू की ती क्षपणाची क्रिया आहे. त्यामुळे हे क्षपण झालं आणि इथं जो कार्बन आहे त्या कार्बनची या ऑक्सिजन बरोबर क्रिया घडली आणि त्यापासून कार्बन मोनॉक्साईड तयार झाला. म्हणजे ही ऑक्सिडेशन क्रिया इथं घडली. पुढचं एक उदाहरण आपण इथं घेतलंय, मॅंगनीजचं ऑक्साईड आहे. या मॅंगनीजच्या ऑक्साईडची क्रिया हायड्रोक्लोरिक आम्लाशी झाली तर त्यापासून मॅंगनीजचं क्लोराईड, पाणी आणि क्लोरीन वायू हा इथं तयार होतो. आता या क्रियेमध्ये पण काय होतं की मॅंगनीज बरोबर असणारं हे जे ऑक्साईड आहे, हे ऑक्साईड बाजूला पडलं आणि त्या मॅंगनीजचं क्लोराईड तयार झालं, म्हणजे क्षपणाची क्रिया झाली. आणि या हायड्रोजननं ऑक्सिजनशी क्रिया केली आणि पाणी तयार झालं, त्यामुळे ती ऑक्सिडेशन क्रिया इथं असेल. म्हणजे या क्रियेमध्ये आपण ऑक्सिडेशन पण दाखवलं आणि क्षपण क्रिया पण दाखवली आणि म्हणून या क्रियेनं आपण रेडॉक्स क्रिया असं म्हणतो. त्यामुळे रेडॉक्स क्रियेवर आधारित उदाहरणं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. आपल्याला थर जमा झालेला दिसतो का तांबूस रंगाचा, हे बघूया. मगाशा प्रयोगाचं निरीक्षण थोडंसं आपण करूया. आपण मगाशी याच्यामध्ये हा खिळा बुडवून ठेवलेला होता जो आपल्याला नवीन दिसत होता. आता जर तुम्ही निरीक्षण केलात तर याच्यावर तांबूस रंग किंवा तपकिरी रंग जमा झालेला हा दिसून येतोय. आणि या द्रावणाचं जर आपण निरीक्षण केलं तर द्रावणाचा रंगसुद्धा जो निळा होता तो हळूहळू फिकट रंग होत चाललेला हा आपल्याला दिसतोय. म्हणजे ही जी विस्थापन क्रिया घडली, या विस्थापन क्रियेमध्ये याच्यामधलं कॉपर या खिळ्यावर जमा व्हायला लागलं आणि कॉपर सल्फाईडमधलं कॉपर सल्फेटमधलं कॉपर खिळ्यावर जमा होत असल्यामुळे याचा रंग हा फिकट हा झाला. त्यामुळे हे निरीक्षण तुम्ही इथं करू शकता. समजा हे आणि जास्त वेळ जर आपण ठेवलं तर द्रावणाचा रंग पूर्णपणे बदलेल आणि आपल्याला
निळा रंग पूर्णपणे गेलेला दिसेल आणि विस्थापन क्रिया झालेली इथं दिसून येईल. आजच्या पुरतं इथंच आपण थांबूया.